संसदेला सामोरे जायला टरकतात त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याची नैतिक अधिकार आहे का? किंवा जे गृहमंत्री मोठ्या मोठ्या बाता मारतात, धमक्या देतात ईडी सीबीआयच्या आणि याच्या, ते संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात, त्यांना देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार खरोखर आहे का? याचं आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि भाजपच्या इतर पुढाऱ्यांनी करायला पाहिजे. आज आम्ही पुन्हा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा जो आमचा उपक्रम आहे तो चालूच राहील. पुण्यात होते महाशय परवा, हे रात्रीच्या काळोखात पुण्यात गेले, तिथे निदर्शनं झाली त्यांच्या विरोधामध्ये. आज दिल्लीमध्ये निदर्शनं सुरू आहेत त्यांच्या विरोधामध्ये. जनतेला सामोरे जाणं, जनतेला तुम्ही सामोरं का जात नाही? तुम्हाला जर लोकांनी खरोखर निवडून दिला असेल तर तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे. आणि जर तुम्ही चोऱ्या माऱ्या करून, लफंगीगिरी करून, होड चोरी करून, दहशतीच्या मार्गाने निवडून आले असाल तर ती दहशत तुम्हाला छळते, एवढंच मी सांगेन. घटनाविरोधी आंदोलन होतं असं संघाचं मत आहे. लिमे म्हणून त्यांनी असं घटनाविरोधी कसं काय असू शकतं आंदोलन? कोणतंही आंदोलन हे घटनाविरोधी असू शकत नाही.